देव वसे चित्ती त्यांची तयाची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो नये अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो प्रथमा सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजास्ते विधि विषय उपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तमाराधना समचरण सरोजं सांद्रनीलाबुधाभं जगन विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठल चिंतयामि दयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंची नमस्कारोणी आता देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। या पवित्र आणि मंगलमयी प्रांगणामध्ये सालावतप्रमाणे संपन्न होत असणारा हा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना सेवके करावे सांगितले काम या न्यायाने ही सेवा या ठिकाणी समर्पित करीत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांनी भागवती संप्रदायाचा कळस होण्याचा बहुमान पटकाविला। तुका झाला से कळस त्या तुकोबारींना स्फुरलेला साधू संतांच्या सहवासाची अपेक्षा व्यक्त करणारा एक अत्यंत महत्वपूर्ण बहुतेकांच्या परिचयाचा पाठांतरातला एक अभंग अनुषंगाने सेवेकरता निवडलेला आहे। 10 वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा हा नामयज्ञ अनेक महाराष्ट्रातील संत महंत विद्वज्जनांची परंपरा लाभलेला कृपा आशीर्वाद लाभलेला हा नाम सप्ताह। सप्ताहाच्या काळामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरित्रावरती या ठिकाणी चिकित्सक भाष्य करतायत आदरणीय डुंगरे महाराज, आदरणीय सुखरे महाराज, सगळी व्यवस्थापन समिती, हंडे महाराज, सगळ्यांची नावं मला माहिती नाही। चुकून कोणाचं नाव राहून गेलं तर ती माझी चूक ठरेल। कोण जाणे कोणा घडे उपासना त्या नाम महोत्सवाचे अध्यक्ष, त्यांचे सगळे लक्ष्मीदादा, त्यांचे सगळे सहकारी थोरात साहेब असतील, गुंजाळ साहेब आहेत, सगळ्यांची नावं घेऊन मी आपला जास्तीचा वेळ बोलत नाही। उपस्थितांमध्ये अनेक ज्ञात अज्ञात विद्वान गुणीजन ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करतो। अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था, त्यांना विशेष धन्यवाद। माता पिता बंधू भगिनी, माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय, त्यांना विशेष धन्यवाद। आपल्या सगळ्यांच्या चरणांनी अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठाला विठाला
दवडता देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा विवासना. तुकोबारायांची संहिता वरवर पाहता जरी आपल्याला सोपी वाटली तरी ती अत्यंत क्लिष्ट आहे. अर्थबोधाच्या दृष्टीने ती अत्यंत क्लिष्ट अशी संहिता आहे. वरवर वाटतो तितका अर्थबोध सोपा नाही. आणि म्हणून तुकोबारायांच्या संहितेवरती भाष्य करण्याचं धाडस या अनुषंगाने मी केलेलं आहे. ज्या वारकरी संप्रदायाची किंवा भागवती संप्रदायाची आपण पायिक आहोत तैसी द्वैत भावे अद्वैती वाहती निरूपणाची वाटे केली ती ज्ञानोबारायांनी भागवती संप्रदायाची केलेली व्याख्या आहे. द्वैताचा आधार घेत अद्वैत तत्व प्रतिपादन करणं, त्याचा अनुभव आपल्याला अमृत अनुभवामध्ये आला. तैसी असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. पण या संप्रदायाचे काही लिखित नियम आहेत. काल्याच्या कीर्तनाकरता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. नाम सप्ताचा प्रारंभ स्वरूपपर, लक्षणपर, नामपर, जागराचं कीर्तन मागणीपर, आत्मनिवेदनपर या तिन्हीपैकी एकही पर्वकाल नसताना मागणीपर प्रकरणामध्ये काही ज्येष्ठ मंडळींच्या अभंगाचा समावेश केला, असा अंतर्भूत केला अभंग या अनुषंगाने सेवेकरता का निवडला असा प्रश्न काही विद्वज्जनांच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण या अभंगाचा विचार मागणीपर या अनुषंगाने न करता परमेश्वर आपल्या चित्तामध्ये येईल का, परमेश्वर आपल्या चित्तामध्ये साठवता येईल का, अशा प्रकारचा प्रमयपणे विषय मला आपल्या समोर मांडायचा आणि आपली रजा घ्यायची. विठाला 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 तुकोबारायांच्या संहितेवरती भाष्य करणं मी क्लिष्ट म्हटलं याचं कारण आहे. तुकोबारा हे असे पटकथाकार आहेत. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये अतिशय मोठा गर्भित अर्थ प्रस्तुत करणारा जगाच्या पाठीवरती तुकोबारांनी एवढा पटकथाकार मी तरी पाहिलेला नाही. आपल्याला विषयांतर वाटेल कदाचित, पण एखादी पटकथा आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता किमान आपल्याला थिएटर पर्यंत जावं लागतं. 2 तास थिएटरमध्ये बसावं लागतं. 250-300 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं. त्या चित्रपटामध्ये शेकडो कलाकार पडद्यावरती काम करत असतात. शेकडो लोकांची पडद्याच्या पाठीमागे मेहनत आहे. वेशभूषाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार, संगीतकार, हजारो करोडो रुपयांचं बजेट आहे. चित्रीकरणाकरता कित्येक महिन्याचा खर्च करावा लागतो. आणि एखादा चित्रपट निर्माण होत असताना कित्येक पानांची स्क्रिप्ट लिहावी लागते, पटकथा लिहावी लागते. आता चित्रपटामध्ये काय असतं, सर्वसाधारण चित्रपटामध्ये नायक असतो, नायिका असते, खलनायक असतो, एक को व्हिलन असतो, सहखलनायक, बगलबच्चा उड्या मारणारा. खलनायिकाने नायिकाला संकटामध्ये आणावं लागतं. नायिकाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्या संकटाच्या परी जाण्याचा प्रयत्न, धडपड करावी लागते. आणि आपल्याच्याने या संकटाच्या परी जाता येत नाही हे ज्यावेळी नायिकाच्या लक्षामध्ये येतं त्यावेळी एखादी सुप्रीम पॉवर, सुपरसॉनिक पॉवर, एक सुप्रीम हिरो त्याचं स्मरण करावं लागतं. या चित्रपटामध्ये एखादा सुपर हिरो देखील यावा लागतो. त्याने अशी एखादी अकल्पित कृती करावी लागते. त्या सुपरसॉनिक, सुप्रीम पॉवरने, सुपर हिरोने खलनायकाचा अंत करावा लागतो. नायिकाला सुखरूप त्याची सुटका करावी लागते. चित्रपटाचा सुखद शेवट व्हावा लागतो आणि त्या चित्रपटाद्वारे एखादा सामाजिक संदेश बाहेर जावा लागतो. पण कित्येक पानांची पटकथा लिहावी लागते की नाही. तुकोबारा असे पटकथाकार आहेत. तुकोबारांनी शेकडो पानं नाही, केवळ एक अभंग आणि पूर्ण अभंगही नाही, त्या पूर्ण अभंगातली 11 चरणही नाही, केवळ 7-8 चरणामध्ये सगळी पटकथा चित्रपटाची उभी केली. त्या पटकथेमध्ये नायक आहे, नायिका आहे, खलनायक आहे, सखलनायक आहे, ट्विस्ट आहे, ट्रॅजेडी आहे, क्लायमॅक्स आहे, सुखद शेवट आहे, सामाजिक संदेश आहे. इतके प्रतिभा संपन्न संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारा आहे. आणि म्हणून त्यांच्या संहितेवरती भाष्य करणं अत्यंत धाडसाचं ठरेल. तुकोबारांचा एक अभंग आहे, सुखवाटे तुझे गरजता पवाडे. आता प्रत्येक गाथेमध्ये हा अभंग आपल्याला पाहता येत नाही. अनुक्रमे 1962 आणि 1967 शंभो तुळपुळे आणि शंता पेनसे या सारस्वतांनी संपादित केली जी शासकीय प्रत आहे त्याच्यामध्ये हा अभंग पाहता येतो. सुखवाटे तुझे गरजता पवाडे. काही पटकथा आहे. हे देवा, तुझं नाव घ्यायला मला बरं वाटतं. सुखवाटे तुझे गरजता पवाडे, प्रेमे पडे मिठी वदनासी.
आता नमनालाच घडावर तेल जाळावं असं न करता त्या अभंगाच्या द्वितीय चरणाच्या पूर्वार्धामध्ये तुकोबारांनी पटक केला. असा काही वेग दिला. द्वितीय चरणाच्या पूर्वार्धामध्ये नायक आणि नायिका दोघांची एंट्री झाली. व्याले दोन पक्षी एका वृक्षावरी, एक नायिका आणि एक नायिका, एक हिरो आणि एक हिरोईन, आपल्याला समजेल अशा बोली भाषेत. त्यांचा प्रपंच गुण्या गोविंदाने सुरू आहे. सगळं काही आलबेल चालू असताना दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये खलनायकाची एंट्री झाली. आला दुराचारी पारधितो. तिसऱ्या चरणामध्ये त्याने अशी काही व्यूहरचना केली. वृक्षाची माता सोडीला ससाणा. एक को विलन आपल्या बरोबर घेऊन आला. सह खलनायकाचं नाव आहे ससाणा. वृक्षाची माता सोडीला ससाणा, धनुष्याची बाणा लावी गेले. धनुष्याला बाण लावला, अनुसंधान लावलं. नायक आणि नायिका या पटकातले जे हिरो आणि हिरोईन आहेत त्यांनी विचार केला की आता उडून या जाता ससाणा मारील. बैसता विंधील पार देतो. 14 चरण संपलं. उडून गेलो तर ससाणावर टपलेला आहे आणि नाही उडाली तो पारधी मारील. त्याने धनुष्याला बाण लावलेला आहे. म्हणजे मरणे एके मरणे, दुसरा पर्याय नाही. आपल्याच्या या संकटाच्या परीत जाता येणं शक्यच नाही. म्हणून अभंगाच्या 5व्या चरणामध्ये त्या नायक आणि नायिका यांनी सुपरसॉनिक पॉवर, सुप्रीम पॉवर, एक सुपर हिरोचं स्मरण केलं. तये काळी तुझं पक्षी आठविती, धावगा श्रीपती माय बापा. 5वं चरण संपलं. 6व्या चरणामध्ये ती सुप्रीम पॉवर खाली आली. ऐकून या धावा तया पक्षीयाचा, धरीला सर्पाचा वेश वेगी किंवा वेश देवी असाही पाठभेद आहे. सुप्रीम पॉवर आहे. एक घाव दोन तुकडे. अभंगाच्या 7व्या चरणाला सुरुवात झाली. डंकोनिया पारदी भूमीसी पाडला. सापाच्या रूपामध्ये आली ती सुप्रीम पॉवर, सुपरसॉनिक पॉवर म्हणजे परमेश्वर. त्यांनी त्या शिकाऱ्याच्या पायाला दंश केला. डंकोनिया पारदी भूमीसी पाडला. शिकारी मेला, खलनायक मेला आणि खाली कोसळता कोसळता पडता पडता हातातला बाण निसटला. बाण तो लागला ससाण्यासी, तर खलनायक को विलन देखील मेला. चित्रपटाचा सुखद शेवट. आणि 8व्या चरणामध्ये एक सामाजिक संदेश तुकोबारांनी दिला. आईसा तो कृपाळू आपुलिया दासा. ही तुकोबारांची वाङ्मयीन प्रतिभा आहे. केवळ 7 चरणामध्ये उभा चित्रपट करण्याची, निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून त्यांच्या संहितेवरती बोलणं धाडसाचं ठरेल. विठाला विठाला मी वेळ पाळणार आहे. संपूर्ण अभंगाचं चिंतन करायला हा वेळ पुरेसा ठरेलच असं नाही. 10:30च्या पुढे मिनिटभर जाणार नाही. पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. आणि म्हणून या अभंगातल्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धातली जी 6 अक्षर आहेत, देव वसे चित्ती, या 6 अक्षरांच्या अवतीभोवती केवळ आज आपण या तास सव्वा तासामध्ये प्रवास करणार आहोत. बाकीचा विषय वेगळ्या व्यासपीठावरती. ओम नमो ज्ञानेश्वराय. त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. परमेश्वर चित्तामध्ये येतील का असा प्रमेयत्वाने विषयामध्ये या निमित्ताने मांडायचा आहे. अर्थात या अभंगाच्या निमित्ताने काही प्राथमिक अवस्थेतल्या शंका अशा आहेत की संतांच्या चित्तामध्ये येणारा परमेश्वर
आपल्या चित्तामध्ये काय येत नाही? संतांचं चित्त आणि आपलं चित्त याच्यामध्ये भौगोलिक काही अंतर असतं का? ही अभंगातली पहिली शंका आहे. संतांच्या चित्तामध्ये तो परमेश्वर का येतो? किडेच्या बंधनामध्ये या सगळ्या गोष्टींची उकल आपण करणारच आहोत. परंतु माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, कोणत्याही कष्टाशिवाय एक ओवी आपली प्राप्त झाली किंवा पाठ झाली. फार आपण त्याला काही कष्ट केले नाही ती ओवी पाठ करण्याकरता, कारण सातत्याने ती दशक्रिया विधीच्या प्रवचनाच्या निमित्ताने आपण ऐकली. देहाची या गावा आलिया, काही फार कष्ट नाही करावे लागले, विना सायास ती आपली पाठ झाली. आगमनाचं स्वागत करणारी जगाच्या पाठीवरती प्रत्येक संस्कृती आहे. मग ते जन्माचं आगमन असेल, नववर्षाचं आगमन असेल, पण निर्गमनाचं स्वागत करणारी केवळ वैदिक परंपरा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी निर्गमनाचं स्वागतच केलेलं आहे. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला 16 हणोपम्य, हे निर्गमनाचं स्वागत आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, हे निर्गमनाचं स्वागतच आहे. तसं देहाची या गावा आलिया, हे निर्गमनाचं स्वागत आहे. पण हे निर्गमनाचं स्वागत करत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे यांनी या शरीराला, देहाला गावाची उपमा दिली. अत्यंत साधं सोपं सुटसुटीत चिंतन मला निमित्ताने आपल्या समोर मांडायचं. या देहरूपी गावाला 14 वाड्या आहेत. याचे 14 मळे आहेत, 14 आगार आहेत, 14 शिवार आहेत, 14 वस्त्या आहेत किंवा 14 वॉर्ड आहे. आपल्याला जे समजायचं ते समजा. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. देहरूपी गावाच्या या 14 वाड्या आहेत. ही 14 इंद्रिय आणि 14 इंद्रियांचा संघात एकत्रितकरण म्हणजे शरीर. इंद्रिय शब्दाचं मूळ पद इंद्र आणि इंद्र पदाचं शास्त्रामध्ये नाव आहे संदेही. इंद्र शब्दाचा शास्त्रामध्ये एक सापेक्ष अर्थ आहे संशयी. इंद्र म्हणजे संदिग्धता, इंद्र म्हणजे भ्रम, आणि इंद्र पदापासून शब्द निर्माण झाला इंद्रिय. आणि अशी 14 इंद्रिय ज्या ठिकाणी एकवटली त्याचं नाव आहे देह. विठ्ठल विठ्ठल. इंद्रिय पदाचं मूळ पद आहे इंद्र. इंद्र शब्दाची चिकित्सा जर आपण केली तर इंद्राचं शास्त्रामध्ये एक नाव आहे संदेही. इंद्र ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये जातो त्याच्या जीवनामध्ये भ्रम निर्माण करतो. इंद्र ज्यांच्या जीवनामध्ये जातो त्यांच्या जीवनामध्ये संदेह निर्माण करतो. इंद्र गौतमाच्या आश्रमामध्ये आला आणि संदेह निर्माण झाला. मध्यरात्री पहाट समजून आंघोळीला गेले की नाही. इंद्र गौतमाच्या आश्रमामध्ये आले आणि अहिल्याचं जीवन अस्ताव्यस्त झालं. विठ्ठल विठ्ठल. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र अशी जोडी आलेली आहे. रामायणामध्ये इंद्रपुत्र वाली आहे, सूर्यपुत्र सुग्रीव आहे. महाभारतामध्ये इंद्रपुत्र अर्जुन आहे, सूर्यपुत्र कर्ण आहे. आता रामायणातल्या इंद्रपुत्राचा विजय झाला आणि महाभारतातल्या, रामायणातल्या सूर्यपुत्राचा विजय झाला आणि महाभारतातल्या इंद्रपुत्राचा विजय झाला. सगळ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती, मला त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. पुत्र कोणाचाही फार महत्वाचा नाही. प्रिव्हेंटिव्ह या जगातला पहिला एक्झिट पोल 5000 वर्षापूर्वी आला आणि तो संजयाने दिला. महाराज, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. पुत्र कोणाचाही फार महत्वाचा नाही. न्याय कोणत्या बाजूला, नीती कोणत्या बाजूला, शिष्टाचार कोणत्या बाजूला, परमेश्वर कोणत्या बाजूला, अहिंसा कोणत्या बाजूला, मूल्य कोणत्या बाजूला, तत्व कोणत्या बाजूला. थोडं विषयांतर होतंय मला, याचं भान आहे. पण बुमरँग बुमरँग हा शब्द आपण सातत्याने ऐकला असेल, वाचला असेल. सहज या शब्दाच्या मुळाशी जात असताना एक गोष्ट माझ्या विलक्षणपणे लक्षात आली की ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये ॲबॉर्जिनी नावाची एक आदिवासी जमात आहे.
आणि ती ॲबॉर्जिनी नावाची आदिवासी जमात हिंस्र प्राण्यांपासून आपलं रक्षण करण्याकरता एक लाकडी आयुध आपल्या जवळ बाळगते, त्याला बुमरॅंग म्हणतात. ते त्रिकोणी असतं, 63 अंशाच्या कोणामध्ये वळवलेलं असतं, अचूक लक्षभेद करतं, 6 ते 8 फुटा एवढ्या उंचीचं असतं. पण त्याच्या रचनेमुळे त्याच्यावरती हवेचा दाब येतो, ते स्वतःभोवती गिरकी घेतं, फेकणाऱ्याकडे पुन्हा पाठीमागे येतं. पण गंमत अशी आहे, फेकणाराने ज्या वेगाने फेकलं पाठीमागे येत असताना दुप्पट वेग घेऊन पाठीमागे येतो. आणि तो जास्तीचा, तो दुप्पट वेग जर फेकणाऱ्याला सांभाळता आला नाही तर ते हत्यार लक्षही उद्ध्वस्त करतं आणि फेकणाऱ्यालाही उद्ध्वस्त करतं. आपलीच एखादी गोष्ट आपल्यावरती पलटणं, या अर्थाने हा वाक्प्रचार सातत्याने व्यवहारामध्ये वापरला जातो, बुमरॅंग झालं. जिकडे न्याय आहे, जिकडे नीती आहे, जिकडे अनिती आहे तिकडे विजय नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर होती ध्रुवा नीतीर मतीर मम. हे ध्रुव सत्य आहे. पुत्र कोणाचाही फार महत्वाचं नाही. थोडं विषयांतर झालं मला याचं भान. इंद्र पदावरती भाष्य करत असताना रामायणातला इंद्रपुत्र वाली देखील संदेही आणि महाभारतातला इंद्रपुत्र अर्जुन देखील संशयी. विठ्ठल विठ्ठल रामायणातला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. एक मायावी राक्षस आला, त्याने वालीला आव्हान दिलं, त्याच्या पाठीमागे वाली धावला. वाली पुढे, सुग्रीव पाठीमागे, अंगद पाठीमागे, अंगदाच्या पाठीमागे तारा. डोंगराच्या एका गुहेमध्ये तो मायावी राक्षस शिरला. गुहेजवळ वाली थांबला. सुग्रीव, अंगद, तारा अनुक्रमे त्यांना तिथेच थांबवलं आणि सांगितलं 15 दिवस माझी वाट पाहणी, याचा समाचार घेऊन येतो. सुग्रीव, जर मी 15 दिवसामध्ये आलो नाही तर गादीचा स्वीकार कर. वाली आतमध्ये धावला. 15 दिवस झाले, 25 दिवस झाले, 1 महिना झाला. वाली तर काही आलाच नाही, उलट एक रक्ताचा पाट बाहेर आला. माझ्या भावाचं काहीतरी बरं वाईट झालं असावं असं समजून सुग्रीव पाठीमागे गेला, गादीचा स्वीकार केला. पण जाता जाता एक विचार मनामध्ये आला, पुन्हा तो मायावी राक्षस गुहेतून बाहेर आला, मग तो बाहेर पडू नये याच्याकरता एक दगड गुहेच्या तोंडाशी ठेवला. आणि 2 महिन्याने गुहेच्या तोंडाशी वाली आला आणि त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला, मी दगड ठेवायला नव्हता सांगितला, मी पुन्हा येऊच नये आणि निष्कंटकपणे ही गादी आपल्याला सांभाळता यावी याच्याकरता सुग्रीवाने ही व्यवस्था केली. रामायणातला इंद्रपुत्र वाली देखील संशयी आणि महाभारतातला अर्जुन विसृज्य सश्रम चापम शोक सविघ्न मानसा गुरुनाथवाय मानवावन शमक्षम उपयोग अस्वार्थ कामं सुगुर्णे भुंजीय भोगान रुद्र प्रतिदान मी पार्थो द्रोणाचा केला, याला का मारून त्याला का मारू. इंद्र पदापासून इंद्रिय शब्द निर्माण झाला. इंद्र किती भयंकर आहे. इंद्र ज्याच्या जीवनामध्ये जातो त्याच्या जीवनामध्ये अस्ताव्यस्तपणा निर्माण करतो. कर्ण अत्यंत सदाचारी आहे, कर्ण अत्यंत सदाचारी आहे. पण अत्यंत सदाचारी असणाऱ्या कर्णाच्या जीवनामध्ये इंद्र आला आणि कर्णाचं जीवन अधपतनाला गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाभारतीय संविधानामध्ये ॲज ऑन डेट आजच्या संविधानामध्ये भारतरत्न हा जसा सर्वोच्च पुरस्कार आहे, नागरी सन्मान आहे, तसा 5000 वर्षापूर्वी महाभारतीय संविधानामध्ये इच्छामरणी हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पण या पुरस्कारामध्ये पारस्थिती झाली, वशिला झाला. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे, ते आपल्यावरती बंधनकारक नाही. वशिला शब्दाची एक पोस्ट मी सोशल मीडियावरती वाचली. आता सोशल मीडिया फार ऍक्टिव्ह आहे, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप. त्याचे दुष्परिणाम काय होतात ते नजीकच्या काळामध्ये आपण अनुभवलो. थोडं विषयांतर होईल पण मी जाणीवपूर्वक करतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. सोशल मीडियावरती सातत्याने काही पोस्ट कानावरती येतात. आता नाम सत्ता करणं बंद करा. आपला अधिकार काय, आपण बोलतोय काय, ज्या संबंधाने आपण बोलतोय त्या क्षेत्रा संबंधातला आपला त्याग काय, आपली साधना किती, आपली उंची किती. पण याला काही बुद्धी लागत नाही. इकडचा कचरा तिकडे, तिकडचा कचरा इकडे, यापेक्षा वेगळं काय लागतं. आता यज्ञ करणं बंद करा. आता पाण्यामध्ये पैसे टाकणं बंद करा. आता मुलं शाळेमध्ये पाठवा. शिक्षण व्यवस्थेचा आदर आहे.
पण शिक्षण व्यवस्थेचा जो सन्मान वैदिक परंपरेने केला तो जगाच्या पाठीवरती कोणी केला नाही. जगाच्या पाठीवरती आम्ही हे वैदिक तत्वज्ञान पोहोचवलं. विवेकानंदांची जयंती आहे. आमच्याकडे जी गुरु परंपरा आहे, वेळ मिळाला तर मी त्याच्यावरती भाष्य करेल पर्वकाळ म्हणून, दिन विशेष म्हणून. पण जगाला ललांबूत करणारी विद्यालय, नालंदा असेल, तक्षशिला असेल, अशी जगाला ललांबूत करणारी विद्यालय या भूमीने जगाला दिली. प्राचीन भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचा किती पुरस्कार आहे. आपल्याकडे जी शास्त्रीय व्यंजन आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. मी नुसती नावं सांगतो, अर्थात ती नावं सांगत असताना काही पांडित्याचं प्रदर्शन करावं हा त्या पाठीमागचा हेतू नाही. माझा हेतू आपल्या लक्षात येईल. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्वमसी, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशिकशास्त्र, 18 पुराण आहेत. मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, भविष्यपुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शैव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, 108 उपनिषद आहेत. त्यापैकी दशोपनिषद जे आपण म्हणतो, अथोपनिषद, केनोपनिषद, प्रश्नोपनिषद, कठोपनिषद, तैतरीय उपनिषद, ऐतरीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, मुंडक, मांडुक्य, श्वेतातर, यातल्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक पती पत्नीचा खाजगीतला संवाद, मी त्याचं जाहीर प्राकट्यकरण करतो. नवारे पत्यू कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे पुत्राय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे वित्ताय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, पत्नी म्हणावं नवारे जायाय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी या पती पत्नीतला हजारो वर्षापूर्वीचा उपनिषदीय काळातला बृहदारण्यक उपनिषदातला खाजगीतला संवाद मी इतका जाहीर व्यक्त केल्याचं कारण आहे, या संवादातली जी पत्नी आहे ती किती विद्वान आहे. जे प्राचीन व्यवस्थेमध्ये भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचा किती पुरस्कार आहे, याच्याकरता हा पंक्ती प्रपंच. विठाला विठाला सांप्रत शिक्षण व्यवस्था ही मूल्याधिष्ठित आहे काय, हा वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. कथा कीर्तनांची गरज काय, नाम सप्ताची गरज काय, यज्ञाची गरज काय, याच्याकरता 1-2-2.5 मिनिटाचा वेळ. आता दशक्रियात घालवू नये अशा प्रकारच्या काही पोस्ट मी वाचल्या. दशक्रिया नावाचा चित्रपट रिलीज झाला. आत्मश्लाघ्यता म्हणून नाही, सुखदेव महाराज मी 23 वर्षात 6,500 दशक्रिया विधीची जास्त प्रवचनं केली. मला काही कुठं त्याचं रेकॉर्ड वगैरे नोंदवायचं नाही, पण या विधीशी सुसंगत जर मी कार्य करतोय तर त्याच्यावर जर थोडं मळप दूर करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला प्रचलित शिक्षण व्यवस्था मूल्याधिष्ठित आहे का. मी वेळ पाळणार आहे, माझ्यावरती विश्वासार्हता संपण्याच्या अगोदर थांबणार आहे. 10:30च्या पुढे मिनिटभर जाणार नाही, पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. साने गुरुजी किती विद्वान. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यांच्या विद्वत्तेबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये संशय असण्याचं कारण नाही, पण त्या साने गुरुजींनी वयाच्या 50व्या वर्षी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ती वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही. विठाला विठाला विठाला. या सहस्रकातला महान गणित तज्ञ रामानुजम, केम्ब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी ज्याला फेलोशिप दिली. हजारो संगणक एका बाजूला आणि रामानुजम एका बाजूला. वयाच्या 24व्या वर्षी डिप्रेशन मध्ये गेला, मनोविकारी बनला आणि 32व्या वर्षी रेल्वे ट्रॅकवरती बसून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये एका PI साहेबांनी आत्महत्या केली आणि 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका डेप्युटी कलेक्टर साहेबांनी आत्महत्या केली. कित्येक सेलिब्रिटीज. शिक्षण व्यवस्थेचा आदर आहे, पण प्रचलित शिक्षण व्यवस्था मूल्याधिष्ठित आहे का, हा वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. कथा कीर्तनांची गरज काय, रूढी आणि परंपरेची गरज काय, अनुसंधान ठेवा. पाण्यामध्ये पैसे टाकू नका. काही गोष्टी मी सोशल मीडियावरती वाचल्या. आपण एखाद्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर त्या तीर्थामुळे आपल्याला आंतरिक, भौतिक, शारीरिक शुद्धी प्राप्त होते, ठीक आहे. आपल्या संसर्गामुळे तीर्थ दूषित होतो ना. पण पूर्वीच्या काळामध्ये जे पैसे असायचे ते चांदीचे, पितळेचे, तांब्याचे, सोन्याची जी नाणी असायची, अनुक्रमे या सगळ्या धातूमध्ये पाण्यामध्ये निर्माण झालेले सगळे डिसीज, वैगुण्य, दोष दूर करण्याची क्षमता आहे. म्हणून ती कृतज्ञता आहे. तीर्थराज, तुमच्यामुळे आम्हाला शुद्धी प्राप्त झाली, पण आमच्यामुळे तुम्ही दूषित झालात, त्याच्याकरता ही व्यवस्था, ही प्रोव्हिजन आहे. आमच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी आणि परंपरा किती महत्वाच्या आहेत. आता यज्ञ करणं बंद करा. 25 वर्षापूर्वी कोणी आपल्याला म्हटलं असतं की पाणी विकत घ्यावं लागेल, खरं वाटलं असतं काय. पण आम्ही आळे फाट्यावरून निघालो, 4 प्रवासी गाडीमध्ये होतो, 8 पाण्याच्या बाटल्या बरोबर घेतल्या. 2018ला आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतंय. लक्षपूर्वक आहे का.
2028 ला हवा देखील विकत घ्यावी लागेल. 2028 फार दूर आहे. मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये 3 दिवस शाळा बंद ठेवल्या. दंगल झाली म्हणून नाही, आतंकवादी हल्ला झाला म्हणून नाही, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली म्हणून नाही, प्रदूषणाचे ढग आले म्हणून. पाण्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर ते दूर करण्याची क्षमता आहे. आमच्या पुण्याच्या पूर्वेला दौंडच्या परिसरामध्ये पाण्याचा TDS 6,500 झाला. पाण्यामध्ये नुसता हात घातला तरी स्किन डिसीज खास सुटते, पण 6,500 TDS बॅक्टेरियल संचेशन असणारं पाणी आम्ही पिण्यायोग्य केलं. फिल्टरची यंत्रणा आहे. वायूमध्ये दोष निर्माण झाला तर व्हेंटिलेटरची यंत्रणा आहे. पण विचारांमध्ये जर प्रदूषण निर्माण झालं तर ते विचारांमधलं प्रदूषण दूर करण्याकरता एकही अँटीव्हायरस जगाच्या पाठीवरती 2018 मध्ये आजपर्यंत उपलब्ध नाही. ते विचार डायलिसिस करण्याकरता कथा कीर्तनांशिवाय पर्याय नाही. विठ्ठला कोणाही जीवाचा सर्वेश्वर पूजनाचे. विचारांमधलं प्रदूषण दूर करण्याकरता जगाच्या पाठीवरती ते डायलिसिस करण्याकरता ते फिल्टर करण्याकरता कथा कीर्तनांशिवाय दुसरा पर्याय नाही. विज्ञानाने सिद्ध केलं की 1 तोळा 10 ग्रॅम देशी गाईचं तूप जर आपण यज्ञामध्ये जाळलं तर कित्येक टन ऑक्सिजन निर्माण होतो. यज्ञ का करायचे, पाण्यात पैसे का टाकायचे, कथा कीर्तन कशा करता, असं थोडं विषयांतर झालं. मला याचं भान आहे. मी सोशल मीडियावरती एक पोस्ट वाचली. 5000 वर्षापूर्वी महाभारतीय संविधानामध्ये जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे सन्मान आहे इच्छामरणी, त्याच्यामध्ये थोडा वशिला झाला आणि वशिला शब्दाची पोस्ट मी वाचली. त्याचं इतकं सुंदर ॲनालिसिस केलेलं आहे, पृथक्करण केलेलं आहे. व म्हणजे वय नसणं, शी म्हणजे शिक्षण नसणं आणि ला म्हणजे लायकी नसणं. त्याचं वय नाही, शिक्षण नाही आणि लायकी नाही, व शी ला, तरी ते पद त्याच्या पदरी पडणं, याचं नाव वशिला. अन्यथा 6 महिने ज्याने तरफडून मृत्यूची वाट पाहिली त्याला इच्छामरणी पुरस्कार मिळाला. परिस्थिती नाही का? माझ्या लेखी खरा इच्छामरणी करणे, अर्थात ते माझं व्यक्तिगत मत आहे, ते कोणावरती बंधनकारक नाही. ज्याला माहिती आहे कवच कुंडल काढले की मरावं लागणार आहे, ते माहिती असून ज्याने कवच कुंडलाचा त्याग केला. कर्ण किती सदाचारी आहे. इंद्र त्याच्या जीवनामध्ये गेल्यानंतर त्याचं अधपतन कसं झालं या बाबतीतलंही सगळं चिंतन आहे. कर्ण किती सदाचारी आहे. माता द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी एकमेव व्यक्ती सभेमध्ये गैरहजर आहे, तिचं नाव कर्ण आहे. त्याची अनेक कारण आहेत. इतर ज्या सोंगट्या बनवल्या आहेत, जे फासे बनवले ते जरासंधाच्या हाडापासून बनवले. तो अस्थि कलश शकुनी मामाने पळवलेला आहे. जरासंध भीमाला आणि कर्णाला घाबरतोय, कर्णाने जीवदान दिलंय, भीमाने जिवंत मारलंय. आणि एक अत्यंत महत्वाचं कारण, कर्ण हा सूर्यपुत्र आहे. सूर्य भगवान आकाशामध्ये आल्यानंतर भौतिक जीवसृष्टीमध्ये काय काय बदल होतो याचं विपुल विस्तृत वर्णन माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये करतायत. मावळवीत विश्वाभास, नवलोदयला चंडांश, काय काय बदल होतो मी निव्वळ लक्षवेध करतो. बदल क्रमांक 1 तारांगणाचा लोप. बदल क्रमांक 2 अंधकाराचा नाश. बदल क्रमांक 3 कमळ फुलाचा विकास. 4था बदल त्याच्यामध्ये अडकलेल्या भुंग्यांची सुटका. 5वा बदल चक्रवाक नावाच्या दाम्पत्याची पुनर्भेट. 6वा बदल सूर्यकांत नावाच्या मनाला पाजर फुटणं. हा सगळा बदल अर्थात भौतिक जीवसृष्टीमध्ये. तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय बदल होतो? सूर्य भगवान आकाशामध्ये आले तर आपल्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा बदल, आपण आंघोळ करतो आणि कपडे बदलतो. जीन्सची पॅन्ट, सूटबूट, धोतर,
सलवार कुर्ता कुठपर्यंत? सूर्य भगवान अस्ताला जात नाही तोपर्यंत. एकदा का सूर्य भगवान अस्ताला गेले, रात्र झाली, मग जीन्सची पॅन्ट आणि सूटबूट घालून कुणी झोपत नाही. कुणी झोपत असेल तर मला आपत्ती असायचं कारण नाही, पण आपण हलके वस्त्र घालतो की नाही? पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्य भगवान आकाशामध्ये आले की आपण सुचिरभूत होतो आणि कालचेच कपडे आज घालत नाही. धुतलेले, नीटनेटके, स्टार्च केलेले, इस्त्रीचे नवे कपडे आपण घालतो. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भौतिक जीवसृष्टीमध्ये काहीही बदल घडला तरी सूर्य भगवान आकाशामध्ये आले की सूर्य भगवान जगाला वस्त्र नेसवायचं काम करतात. शकुनीने सांगितलं, दुर्योधना, ज्याचा बाप जगाला वस्त्र नेसवायचं काम करतो त्याचा मुलगा कोणाला निर्वस्त्र होताना पाहू शकणार नाही. तो लगेच पांडवांच्या बाजूने जाईल. कर्ण सूर्यपुत्र आहे. इतकाही सदाचारी असणारा कर्ण, पण त्याच्या जीवनामध्ये इंद्र आला आणि इंद्राने कवच कुंडल काढली. कवच म्हणजे संवेदना. एखाद्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपण सांगतो तो फार गेंड्याच्या कातड्याचा आहे. गेंड्याच्या दाढीचं कातड म्हणजे अर्धा फूट 6 इंच व्यासाचं कातड नसतं. गेंड्याच्या कातड्याचा याचा अर्थ भावना शून्य जीवन, संवेदना शून्य जीवन. कुंडल कानामध्ये असतात ना, कानामध्ये विवेक असतो. कानातली कुंडल काढली म्हणजे विवेक काढून घेतला आणि जीवनातल्या संवेदना शून्या, जीवनातला संयम संपला, जीवनातला विवेक संपला की अधपतन अटळ. आपण कुणी असो, रावण किती त्याचं साम्राज्य समृद्ध आहे. रावण केवळ लंकेपुरता मर्यादित नाही, थोडं विषांतर होतंय. 9:45 वाजले, मला याचं भानही पोहोचतो तिथपर्यंत पोहोचतो. आम्ही शाळेमध्ये शिकलो, अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. काही कोलंबसने लावला नाही. अमेरिका म्हणजे पाताळ, सप्त पाताळाच्या पलीकडे असणारी अमेरिका. अमेरिकेचा ज्ञात प्रशासक रामायण कालामधला, त्याचं नाव आहे राजा बळी. राजा बळी ज्या नगराचा प्रशासक आहे त्याचं नाव आहे भोगावती नगरी, ज्या शहराचा सध्याचा अपभ्रंश बोगोटा. आणि रावणाचा साम्राज्य विस्तार लंका ते मध्य अमेरिकेमधलं मेक्सिको, त्या काळातलं त्याचं नाव आहे मक्सिका नगरी. इतका समृद्ध असणारा रावण, किती समृद्ध आहे. रावणाची लंका सोन्याची, रावणाच्या लंकेची तटबंदी सोन्याची. शुद्ध कांचनाची कांचनाची सप्तकोटी. आपण योग्य ठिकाणी प्रमाण म्हणा, मी जरा कमी गाणार आहे, मला जास्तीचा संवाद साधायचा आहे म्हणून. रावणाची नगरी सोन्याची, रावणाची तटबंदी सोन्याची. नवे नवे रावणाचा एक भाऊ देखील सोनेवाला, कुंभकर्ण. आपण कोणी असा, रावण, दुर्योधन, राम रहीम, रामपाल, आता राम नुसता नावात राम असून चालत नाही. विवेक संपला की वाटोळं ठरलेलं. विठाला विठाला कवच म्हणजे संवेदना आणि कुंडल कानामध्ये असतात. एखाद्याच्या बाबतीमध्ये बोलताना लोक म्हणतात माणूस कर्तबगार आहे, कोण हलक्या कानाचा. हलके कान म्हणजे कानात विवेक नसणं. अत्यंत सदाचारी असणारा कर्ण, त्याच्या जीवनामध्ये इंद्र आला आणि कर्ण अधपतनाला गेला. अहिल्याच्या जीवनामध्ये इंद्र आला, तिला दगड व्हावं लागलं. गौतमाच्या आश्रमामध्ये इंद्र आला, दाम्पत्य जीवन अस्ताव्यस्त झालं. रामायणातला इंद्रपुत्र वाली देखील संदेही आणि महाभारतातला इंद्रपुत्र अर्जुन देखील संशयी. मग एकटा इंद्र जर इतका भयंकर आहे तर इंद्र पदापासून शब्द निर्माण झाला इंद्रिय. आता एक एक इंद्रिय किती भयंकर आहे. 14 इंद्रिय करता 14 तास तर लागतील की नाही? पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. रामायणामध्ये माता सतीने प्रभू रामचंद्रांचं चुकीचं दर्शन केलं आणि ते चुकीचं दर्शन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. एक एक इंद्रिय किती घातक आहे.
प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक, अत्याधिक आनंद झाला कैकेयीला. पण मंथरा गडबडा लोळू लागली. गडबडा लोळणाऱ्या मंथरेला विचारलं, का गडबडा लोळते? तिने सांगितलं, कैकेयी, तुझ्या हितसंबंधाची पाठराखण करण्याकरता तुझ्या भावाने मला तुझी पाठ राखीन, तुझ्या वडिलांनी मला तुझ्या बरोबर पाठवलं. तुला भविष्य कळत नाही, पण मला भविष्य कळत आहे. राम राजा झाला, तुला दुय्यम स्थान प्राप्त होईल, कौसलीला पहिला मान मिळेल. अगं वेडे, असं काही होणार नाही. माझ्या रामाचा सर्वाधिक अत्याधिक जीव माझ्यावरती आहे. म्हणून गडबडा लोळणाऱ्या मंथरेला उठवण्याकरता हात दिला माता कैकेयीने. आणि जसा हाताला हात लागला, स्पर्श नावाचा इंद्रिय, माता कैकेयीचा बुद्धिभेद झाला. आणि तो बुद्धिभेद रामायणाला कारणीभूत ठरला. जलमेथल या थलमे जल, पाण्याच्या ठिकाणी जमिनीचा भास, जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास. विश्वकर्मा महाराजांनी इंद्रप्रस्थ महाल बनवला पांडवांकरता. पाहण्याकरता दुर्योधनाला जमीन समजून पाण्यामध्ये पडला. गॅलरीमध्ये बसली द्रौपदी हसली. नुसती हसली तर ठीक होतं, पुढचं एक वाक्य बोलली, आंधळ्याच्या पोटी आंधळे जन्माला येतात. ते एक वाक्य महाभारताला कारणीभूत ठरलं. एक वाक्य महाभारताला कारणीभूत ठरणार असेल, एक चुकीचं दर्शन माता सतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार असेल, आणि एक चुकीचा स्पर्श रामायणाला कारणीभूत ठरणार असेल, तर एक एक इंद्रिय किती घातक आहे. आणि अशी 14 इंद्रिय ज्या ठिकाणी एक पडली, त्याचं नाव आहे देह. विठ्ठल विठ्ठल. पण या देहाचा जर सोहळा करायचा असेल, हा देह जर सुखापर्यंत न्यायचा असेल, सुख समृद्धी ऐश्वर जीवनामध्ये मिळवायचं असेल, मोक्ष समाधान जीवनामध्ये मिळवायचं असेल, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ यवनी गोपाळ राहे तेथे. परमेश्वराने या देहामध्ये यावं असं जर वाटत असेल, तर त्याकरता आपल्या चित्ताची अवस्था कशी असावी असा प्रमाणे विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे. पण औपचारिकता म्हणून ज्यांच्या चित्तामध्ये परमेश्वरा तू राहतो, त्यांच्या संगतीची मला अपेक्षा आहे, अशी मागणी तुकोबाराई करतायत अभंगाच्या पहिल्याच्या. चित्ती. देव कुठे कुठे राहतात? ज्ञानोबाराय ज्या इंद्रिय रूपी देहाचं जे वर्णन करतायत, या शरीराला गावाची उपमा देत आहेत, मग कोणत्या कोणत्या गावामध्ये देव राहत आहेत, कोणत्या कोणत्या गावामध्ये देव येत आहेत, याचा विचार मला या ठिकाणी मांडायचा आहे. शेवटची 40 मिनिट राहिली, मला याचं भान आहे. देव काशीमध्ये येतात, देव अयोध्येमध्ये येतात, देव गोकुळामध्ये येतात. मग देवाने आपल्या चित्तामध्ये राहावं, ज्याप्रमाणे ते संतांच्या चित्तामध्ये आहे, त्याप्रमाणे तो परमेश्वर आपल्या चित्तामध्ये यावा, याच्याकरता आपण आपल्या चित्तवृत्तीची अवस्था काशीप्रमाणे करावी, अयोध्येप्रमाणे करावी, अथवा गोकुळाप्रमाणे करावी. इतका साधा सोपा सुटसुटीत विचार मानून थांबायचे. सगळी भजनं एकत्रित म्हणून काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. काशीमध्ये काय काय? काशीमध्ये भगवान महादेव आहे, काशीमध्ये माता पार्वती आहे, काशीमध्ये गंगा आहे, काशीमध्ये नंदी आहे, काशीमध्ये कासव आहे. ही केवळ पात्र नाही, या चित्तवृत्ती आहे.
गोस्वामी तुलसीदासजींनी रामायणामध्ये सुंदर वर्णन केलं. कोण आहेत भगवान महादेव? भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. माता पार्वती आहे श्रद्धा आणि भगवान महादेव आहे विश्वास. भगवान महादेवाप्रमाणे विश्वास जर आपल्या जीवनामध्ये असेल आणि माता पार्वतीप्रमाणे जीवनामध्ये श्रद्धा असेल, संतांच्या चरणावरती, गुरूंच्या चरणावरती, विवेकानंदांच्या जयंतीचा पर्व काळ औचित्य आज आहे म्हणून त्या संबंधाने थोडं चिंतन करतोय. किती श्रद्धा असावी? तद्विती प्रणिपाते परिप्रश्नाने सेवा उपदेशते ज्ञान ज्ञानस तत्वदर्शना. ज्ञान मिळवण्याकरता सद्गुणवरती किती निष्ठा असावी? आता निष्ठा कमी, निष्ठा निष्ठी वाढली. आमचे गुरुजी नेहमी एक उदाहरण सांगायचे, माझ्या स्मरणात आलं म्हणून सांगतो. एक हिंद केसरी पैलवान, आणि त्यांच्या तोडीचा एकही मल्ल ठेवला नाही. डबल हिंद केसरी रुस्तमे हिंद झाले. पत्रकार बांधव त्यांच्या घरी गेले आणि विचारला, आता कुस्ती कोणाबरोबर करणार? तुमच्या तोडीचा तर एकही मल्ल तुम्ही ठेवला नाही. सर्वांना चितपट केलं. हे म्हटले, ज्या गुरुजींनी मला डावपेच शिकवले ना त्या गुरुजींबरोबर 2 हात करायची इच्छा राहून गेली. पत्रकार बंधू म्हटल्यावर कसं शक्य आहे? तुमचं वय 35 वर्ष, गुरुजी 90 वर्षाची. उठली जागा बसवत नाही, बसली जागा उठवत नाही, इंद्रिय गलित गात्र झाली, लटलट कापतात, ही कुस्ती होणार कशी? हिंद केसरी पैलवान म्हटले, तुम्ही इच्छा विचारली म्हणून सांगितली, इच्छा तर तेवढीच राहिली. पत्रकार बांधव गुरुजींच्या घरी गेले, शिष्याची बाईट दाखवली आणि 90 मध्ये गुरुजींनी कुस्तीला मान्यता दिली. 35 वर्षाचा शिष्य, 90 वर्षाचे गुरुजी. मुलखा वेगळी, कुस्ती पाहण्याकरता तालुक्यातल्या सर्व स्तरातली माणसं आली. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, पत्रकार, हजारो माणसं. मैदान गच्च भरलं. 35 वर्षाचा शिष्य उड्या मारतच आला. 90 वर्षाचे गुरुजी 4 जणांनी उचलून आणले. दोघांनी सलामी करता एकमेकाचा हात हातामध्ये घेतला आणि जसा शिष्याचा हात हातामध्ये आला, गुरुजींनी एका क्षणात त्याला चितपट केलं. सर्व समाज उठून उभा राहिला, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खाली पडल्या पडल्या शिष्याने विचारलं, गुरुजी इतकी वर्ष मी तुमच्याकडे डावपेच शिकलो पण हा डाव मला नाही शिकवला. गुरुजी म्हटले, तुझ्याकरताच राखून ठेवला होता. म्हणजे गुरु शिष्यामध्ये लढत रंगणं, असं वाचणं ऐकणं वेगळ्यातला विनोद जरी वजा केला तर श्रद्धा कशी असावी? सन 1893 शिकागोच्या सर्वधर्मीय परिस्थितीच्या कार्यकारिणीमध्ये सहभागी होण्याकरता, भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याकरता स्वामीजी गेले, पण आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाही. त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. हिंदुस्थानच्या मार्गावरती परतीची तयारी सुरू आहे. बोस्टन शहरामध्ये मुक्काम आहे आणि या जगामध्ये नामांकित असणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये ग्रीक भाषा आणि तत्वज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकवणारे जागतिक कीर्तीचे प्रथम श्रेणीचे विद्वान प्राध्यापक जयेश राईट यांच्याबरोबर स्वामीजींचा काही काळ सहवास घडून आला. आणि त्या जागतिक कीर्तीच्या विद्वान प्राध्यापकाने स्वामीजींना तपासून पाहत असताना एक प्रश्न विचारला. ते म्हटले, स्वामीजी ग्रीक भाषा आणि तत्वज्ञानाविषयी मी विद्यार्थ्यांना शिकवतो, पण माझ्या मनामध्ये जाणून घेण्याची काही लालसा आहे. आमच्या ग्रीक तत्वज्ञानामध्ये असणारा ॲटम आणि 2800 वर्षापूर्वी तुमच्या हिंदुस्थानमध्ये महर्षी कनाड यांनी मांडलेली अणूची संकल्पना, याच्यामध्ये काय फरक आहे? ग्रीक तत्वज्ञानामध्ये असणारा ॲटम आणि अणूची जी संकल्पना कनाडांनी मांडली, या फरक स्पष्टीकरणावरती स्वामीजी कित्येक तास भाष्य करत होते. त्यावेळी त्या जागतिक कीर्तीच्या विद्वानाला असं वाटलं, रे स्वामी माझ्यापेक्षा विद्वान आहे, त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. का मिळाला पाहिजे म्हणून शिफारशी दाखल त्यांनी 2 ओळीचं पत्र शिकागोच्या सर्वधर्मीय परिषदेच्या व्यवस्थापनाला लिहिलं. ओळी 2च पण इतक्या आशयपूर्ण होत्या. हिअर इज अ मॅन विथ मोर लर्नेड दॅन ऑल अवर लर्नेड प्रोफेसर पुट टुगेदर. ते म्हटले, भारतातून आलेले स्वामी यांचा बौद्धिक व्यासंग इतका प्रचंड आहे, आपल्या अमेरिकेमध्ये असलेले सर्व शिकलेले सवरलेले प्राध्यापक त्यांचा सामूहिक व्यासंग यांच्या पासंगालाही पूर्ण नाही, ते इतके विद्वान आहेत. प्रवेश मिळाला. स्वामीजींनी काय खळबळ माजवली, मला त्याच्याकरता जास्तीचा वेळ नाही, 10 वाजल्याचं भान आहे. पण 1896 ला पुन्हा हिंदुस्थानमध्ये आले 4 वर्षाने आणि तथाकथित काही कर्मठांनी प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही विश्वविख्यात झालात, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमचं नाव पोहोचलं, मग पुन्हा त्या गोसाव्याकडे जायची गरज काय? पुन्हा रामकृष्णांकडे जायची गरज काय? श्रद्धा या पदावरती हे भाष्य करतोय. स्वामीजींनी कृती केली, ती माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी मुठभर माती उचलली, आकाशामध्ये फिरकवली आणि सांगितलं, वेड्या या मातीच्या एका एका कणातून हजारो नवे लाखो विवेकानंद घडवण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंचं आहे. याचं नाव निष्ठा, याचं नाव श्रद्धा. कोण आहे काशीमध्ये? काशीमध्ये श्रद्धारूपी माता पार्वती आहे. भवानी शंकरो वंदे. विश्वासाचं प्रतीक भगवान महादेव आहे. श्रद्धा विश्वास रूपिणो.
आणि काशीमध्ये गंगा आहे, पण ती गंगा कुठे आली? भजन करा, विठ्ठल विठ्ठल गंगेची शास्त्रातली काही नावं आहेत. वेळेचं फार दडपण आहे माझ्यावरती, 30 मिनिटं राहिली पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. गंगेचं शास्त्रातलं एक नाव आहे सुरसरी, ती स्वर्गातून आली म्हणून. गंगेचं शास्त्रातलेच नाव आहे जणू नावाच्या मुलीने तिचा प्रसव केला, कथा सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या विस्तारात जात नाही म्हणून गंगेचं एक नाव आहे जान्हवी. भगीरथाने प्रयत्नपूर्वक आली म्हणून तिचं नाव आहे भागीरथी. कल 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 तिचा आवाज आहे म्हणून तिचं नाव आहे शास्त्रातलं कल कल निनादणी. आणि भागवत पुराणामध्ये गंगेचा प्रश्न आहे, राजा भगीरथ कोपी धारेता वेगम पश्यंती मे महितलम अन्यथा भूतलम विद्वान रूपय असते रसातलम. माझा वेग कोण धारण करील, अन्यथा मी रसातळाला निघून जाईल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं भागवत पुराणामध्ये भगीरथाने, माते धारेशी ते वेगम रुद्र स्वात्मा शरीरी नाम. तुझा वेग भगवान महादेव आपल्या डोक्यावरती धारण करतील. मग गंगा आली भगवान महादेवाच्या जटेवरती म्हणून तिचं नाव आहे जटाशंकरी. आपलं जीवन काशी होईल का? त्याच्याकरता भगवान महादेवाच्या डोक्यावरती गंगा आली. गंगा पापनाशिनी, वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पापे जाती भंगा किंवा दोष जाती भंगा. ज्याप्रमाणे भगवान महादेवाच्या डोक्यावरती गंगा आहे ती पाप नाशिनी आहे, तशी आपल्या डोक्यावरती असणारी बुद्धी ही विकाररहित पाप नाशिनी असेल. आपलं जीवन काशी. विठ्ठल विठ्ठल डोक्यातली बुद्धी तर्करहित असावी, नुसतं लॉजिक पोट भरत नाही. मी माझ्या ऐकिवातली गोष्ट सांगतो. भाऊ आहे, मी श्रोतावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ही कथा ऐकली असेल कदाचित. दुरुस्तीचा दोष माझ्याकडे. एक 550 एकरचे बागायतदार आहेत. त्यांनी त्यांच्या एकुलता एक मुलाला उच्च विद्यापीठ शिकण्याकरता विदेशामध्ये पाठवलं. मुलगा पदवी संपादन करून गावी आला. दिवाळीचा सण आहे, मंद मंद दिव्यांची रोषणाई आहे. मातेने दिवाळीचा फराळांचा आस्वाद केलाय. लाडू, शंकरपाळी, चिवडा, चकली, करंजी. बापलेक बागेमध्ये गप्पा मारतायत. वडिलांनी प्रश्न विचारला, बाळासाहेब, उपस्थितांमध्ये कुणी बाळासाहेब असतील तर निव्वळ योगायोग समजावा. तुम्ही उच्च विद्यापीठ शिकण्याकरता गेलात, काय शिकलात? मी माझ्या ऐकिवातली गोष्ट आपण ऐकली असेल कदाचित. मुलाने सांगितलं, बाबा मी जीवशास्त्र शिकलो, रसायनशास्त्र शिकलो, भौतिकशास्त्र शिकलो, तर्कशास्त्र शिकलो. वडील म्हटले, थांबा, 550 एकरचा मी बागायतदार आहे, मला अर्थशास्त्र माहिती आहे, मला जीवशास्त्र माहिती आहे. इतकं पेस्टिसाइड, इतकं कीटकनाशक वापरावं लागतं, 100-150 मजूर आहेत, त्यांचा पगार करावा लागतो. जीवशास्त्र माहिती, रसायनशास्त्र माहिती, अर्थशास्त्र माहिती, शेतीशास्त्र माहिती, तर्कशास्त्र काय भानगड आहे? मी पहिल्यांदा नाव ऐकलं. मुलाने सांगितलं, बाबा फार अजब शास्त्र आहे. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व नव्याने निर्माण करणारं शास्त्र आहे. मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो. समोर फराळाचे पदार्थ आहेत ना, एका प्लेटमध्ये लाडू आहेत. मुलाने विचारलं, बाबा किती लाडू? वडील म्हटले, बाळासाहेब तितका हिशोब मला कळतो, 2 लाडू. मग बाबा 2 लाडवाचे 3 लाडू करून दाखवले तर? वडील म्हटले, शक्य आहे. मुलांनी सांगितलं, बाबा यातच नाव लॉजिक. त्याने 1 लाडू हातामध्ये उचलला, किती लाडू? वडील म्हटले 1 लाडू. दुसऱ्या हाताने दुसरा लाडू उचलला, आता किती लाडू? वडील म्हटले 2 लाडू. मुलांनी सांगितलं, बाबा या हातातला 1 लाडू, या हातातला दुसरा लाडू, 1 अधिक 2 झाली की नाही 3. लॉजिक. वडिलांना हसू आलं. त्याने आपल्या सौभाग्यवतीनं हाक मारल्यावर, बाहेर या, बाळासाहेबांना आपण विदेशामध्ये पाठवलं. बाळासाहेब काय अजब तर्कशास्त्र शिकून आले. त्यांनी 2 लाडवाचे 3 लाडू करून दाखवले. वडील म्हटले, बाळासाहेब आता एक प्रयोग मी करतो. यातला 1 लाडू तुमची आई खाईल, दुसरा लाडू मी खातो, तुम्ही तिसरा खा जो तर्काने निर्माण केला. तर्क नुसता पोट भरत नाही, नुसतं लॉजिक, नुसत्या शंका, नुसत्या कुशंका म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. मस्तकामध्ये असणारी बुद्धी तर्क विरहित असावी. जीवन काशी. भगवान महादेव श्रद्धा, विश्वास अशा प्रकारचं दाम्पत्य जीवन असेल, जीवन काशी. आणि काशीमध्ये नंदी आहे. नंदी म्हणजे धर्म. भगवान महादेवाचा समोरचा नंदी हा अत्यंत वृद्ध आहे. समाजातला धर्म हा वृद्ध असावा, परिसरातला धर्म हा वृद्ध असावा, वरवरचा नसावा. धावपळ तरुणांनी करावी, दिशादर्शन वृद्धांनी करावं. भगवान महादेवाचं प्रत्येक पाऊल नंदीच्या साक्षीने आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल धर्मसंमत पडलं. जीवन काशी. आणि ज्यांचं जीवन काशी तिथे देव वसे चित्ती, तिथे येऊन देव राहतो. इतका सोपा विचार मांडायचा. शेवटच्या 25 मिनिटांमध्ये भजन करा. विठोबा रघुमाई विठोबा
देव वसे चित्ती. भगवान कोठे राहतात? भगवान काशीमध्ये राहतात. आपल्याला चित्त काशीप्रमाणे करता येईल का? त्याच्याकरता भगवान महादेवाप्रमाणे विश्वास असावा, माता पार्वतीप्रमाणे श्रद्धा असावी, गंगा मस्तकावरती आली, मस्तकातली बुद्धी पाप रहित असावी, प्रत्येक पाऊल धर्मसंमत असावं नंदीसारखं, आणि कासव म्हणजे संयम, जीवनामध्ये संयम असावा. जीवन अयोध्येप्रमाणे करता येईल का? अयोध्येमध्ये राम आहे, अयोध्येमध्ये माता सीता आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे. फार भाष्य करता येईल, वेळेच्या 1 मिनिटभर पुढे जाणार नाही, पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. प्रभू रामचंद्रांच्या बद्दल मला फार भाष्य करता येईल, पण आपलं जीवन अयोध्या व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये असणारी माता सीता, प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी माता सीता, तिच्याकडून पातिव्रत्यपणाची अपेक्षा करणं केवळ, मग जीवन नाही अयोध्या होणार. त्याच्याकरता प्रत्येक घरामध्ये असणारा राम देखील पत्नीव्रता असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्रांना माहिती नाही का हो सोन्याचं हरिण नसतं म्हणून? आता रावणाने हरणच का व्हायला सांगितलं याच्यावरती कीर्तन होईल. रावणाने हरण का व्हायला सांगितलं तर त्याला अपहरण करायचं म्हणून हरण व्हायला सांगितलं, असाही विचार करता येईल. रावणाने हरण का व्हायला सांगितलं? कारण हरणामध्ये आणि रावणामध्ये साम्य आहे, समानता आहे. काय समानता आहे? हरणाच्या नाभी कमलामध्ये कस्तुरी आहे सर्वोच्च गोष्ट, आणि रावणाच्या नाभी कमलामध्ये सर्वोच्च गोष्ट आहे अमृत. ही समान जागा आहे म्हणून हरिण व्हायला सांगितलं, असाही विचार करता येईल. पण सोन्याचं हरिण नसतं, प्रभू रामचंद्रांना माहिती नाही का? पण पत्नीने मागितलं ना सोन्याचं हरिण, डिबेट नाही करत बसले, भांडण नाही करत बसले, अक्कल नाही काढली, तुझा गुडघ्यात मेंदू असं नाही म्हटले, उचलला धनुष्य धावले पाठीमागं. ज्या परिवारातला पती पत्नी माताचा आदर करतो ते जीवन अयोध्या. विठ्ठल विठ्ठल. हे 2008 रामायण आहे. पतीने पत्नीच्या मताचा आदर करावा, जीवन अयोध्या. पत्नी पती चरणानुगामी असावी. 14 वर्ष माहेरा जाऊन राहिली असती, मग तुमची शिक्षा संपू द्या, मग मी येते, कोणी आपत्ती नोंदवली असती काय? पण जिथे जिथे माझा पती त्या चरणानुगामी मी राहील. पती श्रीमताचा आदर, पत्नी चरणानुगामी जीवन, जीवन अयोध्या. अयोध्येमध्ये एक भाऊ आहे भरत. रामायणातला भाऊ भरत आणि महाभारतातला भाऊ दुर्योधन एका वाक्यामध्ये सांगतो. रामायणातल्या भावामध्ये आणि महाभारतातल्या भावामध्ये काय फरक आहे? आपलं जीवन अयोध्या व्हावं असं जर वाटत असेल तर आपला भाऊ महाभारतातल्या दुर्योधनासारखा नाही, आपला भाऊ रामायणातल्या भरतासारखा असावा. महाभारतातल्या दुर्योधनाने सांगितलं, कृष्ण शुच्चाग्रमेण दास्यामी विना युद्धेन केशव. सुईच्या अग्रभागावरती मावे एवढी माती देखील कपाळाला लावायला देणार नाही. जो 7 माझा तो माझा, जो त्यांचा तोही माझा. आणि रामायणातल्या भावाने सांगितलं, दादा जे तुझं ते तुझं, जे मला प्राप्त झालं हेही तुझं. इतकी समर्पणाची भावना, जीवन अयोध्या. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांचं जीवन अयोध्या तिथे प्रभू रामचंद्र. देव वसे चित्ती. देव चित्तामध्ये राहावं असं जर वाटत असेल तर चित्त अयोध्या बनावं. देव चित्तामध्ये राहावं असं जर वाटत असेल तर चित्त काशी बनावं. एकूण अभंगाचा अनुबंध काहीसा वेगळा आहे, तो मागणीपर प्रकरणाशी संलग्न आहे, पण थोडा वेगळ्या धाटणीचा विचार. अर्थात साधू संतांचं वाङ्मय विश्वतोमुखमय. माझ्यावरती आपत्ती घेण्याचं काही कारण नाही. शेवटची 20-22 मिनिटं राहिली, लक्षपूर्वक आहे का? जीवन गोकुळ होईल का? गोकुळामध्ये अनेक पात्र आहेत. गोकुळामध्ये कृष्ण आहे, गोकुळामध्ये राधा आहे, गोकुळामध्ये सुदामा आहे, गोकुळामध्ये राधाराणी आहे, नंदबाबा आहे. गोकुळामध्ये किती पात्र आहेत. गोकुळामध्ये यमुना आहे, गोकुळामध्ये बासरी आहे, गोकुळामध्ये गायी आहे, गोकुळामध्ये गोवर्धन आहे. मर्यादित वेळेमध्ये जितका विचार मला करता येईल तितका मी करण्याचा प्रयत्न करतोय, तितका प्रवास आपण करू. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आपण जर चोरी केली तर आपलं जीवन गोकुळ. तुम्ही म्हणाल कीर्तन करणं तुमचं काम आहे ना, अजून 20-22 मिनिट तुम्हाला सहन करणं आमचं काम आहे. चोरीचा पुरस्कार करण्याकरता तुम्हाला बोलावलं काय? भगवान श्रीकृष्णाने चोरी कशाची केली? हरिणे माझे हरिणे
चित्त चित्त चोरिले नंदाच्या नंदणे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. आपण जर भगवान श्रीकृष्णाप्रमाणे परिवारातल्या समाजातल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाची चोरी केली जीवन गोकुळ बनेल की नाही? सुनेने सासूच्या चित्ताची चोरी केली जीवन गोकुळ बनेल की नाही? माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय म्हणून सांगतो. नवरात्रीचा आपला विशेष सण आहे, मला आदर आहे. आता नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक वेगवेगळा रंग आहे आणि म्हणून किमान आपण तो रंग जोपासण्याचा प्रयत्न करतो यथाशक्ती, कुवतीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे. कपाळावरच्या कुंकवापासून पायातल्या चपलेपर्यंत ज्यांची ऐपत आहे त्यांच्याबद्दल आदर, पण ज्यांची ऐपतच नाही हे 9 दिवस 9 रंग त्यांच्याकरता केवळ नवरात्री नाही, आयुष्यभराकरता नवरात्री साजरी करता येईल आणि छदाम 1 रुपया खर्च येणार नाही. एकच रंग, ना पिवळा, ना काळा, ना निळा, ना जांभळा, ना ढवळा, एकच रंग जीवनामध्ये राहू द्या, जिव्हाळा. आयुष्यभर नवरात्री. विठ्ठल विठ्ठल सुनेने सासूच्या चित्ताची चोरी, भगवान श्रीकृष्णाचा आदर्श. चित्त चोरी जीवन गोकुळ बनेल की नाही? भावाने भावाच्या चित्ताची चोरी, जावेने जावेच्या चित्ताची चोरी, ननंदेने भाऊजाईच्या चित्ताची चोरी, जीवन गोकुळ बनेल की नाही? मुलाने वडिलांच्या चित्ताची चोरी, कुटुंबातल्या, परिवारातल्या, समाजातल्या प्रत्येक घटकाने एकमेकाच्या चित्ताची चोरी केली, जीवन गोकुळ. राधा म्हणजे समर्पण. धारा बनणं सोपं आहे, राधा बनणं फार कठीण आहे. त्याच्यावरती स्वतंत्र भाष्य होईल. धारा वाहती त्या धारा, पण धारा परावर्तित व्हाव्या लागतात. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले. चित्त प्रवृत्ती निवृत्त अवस्थेकडे जावे, परावर्तित व्हावी. राधा म्हणजे समर्पण. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये अजून एक व्यक्तिरेखा आहे, तिचं नाव आहे सुदामा. सुदामा दरिद्री नाही, सुदामा गरीब नाही. केवळ एखाद्या गोष्टीचा अभाव हे जर दारिद्र्याचं लक्षण असेल तर वाणीचा अभाव, ज्ञानाचा अभाव, कलागुणाचा अभाव, विचारांचा अभाव, दृष्टिकोनाचा अभाव हे देखील दारिद्र्याचं लक्षण आहे. सुदामा दरिद्र नाही, तो विपन्न आहे. त्याच्या अवस्थेचं वर्णन एका हिंदी कवीने केलं, लक्षपूर्वक ऐका. शीश पगाण जगा तण में प्रभु जानी क्वाही बसे निज ग्रामा, धोती फटी शिलटी दुपटी अरुपाह उपानो की नहीं सामा, द्वार खड़ो द्विज दुर्बल देखे रहियो चकी सो बसुधा विरामा, पूछत दीन दयालु को धाम बतावत आपण नाम सुदामा. शीश पगाण जगातन में, डोक्यावरती पटका नाही, अंगात शर्ट नाही, धोती पट्टी 7 ठिकाणी गाठण मारलेली, इतक्याही विपन्न अवस्थेतला मित्र, ज्याच्या भेटी करता आला तो सोन्याच्या नगरीचा मालक आहे, गाड्यानं राजा केरे झाला, पण इतक्या विपन्न अवस्थेतला मित्र, मित्राकडे मागण्याकरता नाही, मुठभर पोहे पिण्याकरता आला, जीवन गोकुळ. मित्राच्या ह्या दातृत्व भाव असेल, जीवन गोकुळ. गोकुळामध्ये यमुना आहे, यमुना कर्माचं प्रतीक आहे. ज्या चरित्राबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये कमालीचे गैरसमज आहे, ते चरित्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण. कारण भगवान श्रीकृष्णाची आपली पहिली गाठ भेट तमाशातल्या तमाशात गवळणी चाललेल्या, कोणी घ्या दही, कोणी घ्या दूध, आणि त्या गवळणींचं प्रतिनिधित्व करणारी एक गवळण आहे, तिचं नाव आहे मावशी. मावशी कसली? मावसा. मावशीला कुठं मिशा असतात का? मिशावाली मावशी. आणि त्या मिशावाल्या मावशीजवळ त्या गवळणी जातात, मावशी तो चोर आम्हाला जाऊ देत नाही. त्यांचा प्रतिनिधित्व कैवार घेऊन ती गवळण येते, ती मावशी येते, नकशिकांत तमाशातल्या कृष्णाला निहाळते. तमाशातला कृष्ण इतका दारू प्यालेला तर धड उभे राहता येत नाही. आणि मावशी त्याला म्हणते, याला तर काल आळे फाट्यावरती पाहिलं होतं मी सलूनच्या दुकानामध्ये, आणि समोर बसलेली निर्लज्ज 10-20 हजार माणसं फिटी हसत असतात. तुमच्या माझ्या धर्मभावना दुखावण्याकरता बाहेरचं कोणी जबाबदार नाही, याला आपण जबाबदार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्मभावना असावी आणि ती उत्कट असावी. ती किती उत्कट असावी, ती किती निष्ठेने असावी. मला नितांत आदर जे चांगलं आहे त्याचा उल्लेख केला पाहिजे. धर्मभावना असावी ती इतकी प्रगट असावी. मोहम्मद पैगंबर साहेबांचं चित्र कुणीतरी विचित्र पद्धतीने रंगवलं डेन्मार्कमध्ये. घटना घडली डेन्मार्कमध्ये, जाळपोळ सुरू झाली संगमनेरमध्ये. याचं नाव धर्मभावना. आम्ही इतके उदास आहोत, मी आणि माझा परिवार, माझं घर, माझं अंगण,
याच्या पलीकडे आम्ही काही पाहायला तयार नाही. कोणी मुरबाडच्या बाजारामध्ये सोंड लावून येतो, 2 रुपये भीक मागतो, आम्ही 10 रुपये काढून देतो. कधी विचार केला का गणपती काय आमचा भीक मागत होता काय? भगवान श्रीकृष्णाची आपली पहिली गाठ भेट तमाशात साधू संतांनी कुठे पाहिला? देखी लागे माई यमुनेच्या तिरी. शेवटची 15 मिनिटं राहिली. कोण आहे यमुना? यमुना कर्माचं प्रतीक आहे. आपण केवळ भजन पूजन करत बसतो आणि काम धंदा केला नाही तर जीवनाचं गोकुळ होणार नाही. आपण कर्मपरायणता आपल्या जीवनामध्ये असावी. पण कर्म करत असताना कालिया विकाराचं प्रतीक आहे. कर्मामध्ये असणारा विकाररूपी कालिया बाहेर काढावा आणि आगासूर पापाचं प्रतीक आहे. कर्म हे पापरहित असावं. म्हणून ज्यांचं जीवन पापरहित, ज्यांचं कर्म विकाररहित, ज्यांच्या जीवनाप्रमाणे माता राधेप्रमाणे समर्पण, ज्यांच्या जीवनामध्ये सुदामजीप्रमाणे दातृत्व आणि भगवान श्रीकृष्णाप्रमाणे चित्त चोरी, त्यांचं जीवन गोकुळ. आणि ज्यांचं जीवन गोकुळ तिथे देवाचं अस्तित्व. देव वसे चित्ती विठाला विठाला. शेवटची काही मिनिट राहिली, पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. एक अत्यंत महत्वाचं व्यंजन भगवंताच्या हातामध्ये, त्याचं नाव आहे बासरी. 18 वर्षापूर्वी मी सरळगावला शिरवली मठावरती माझं कीर्तन होतं, मला चांगलं आठवत आहे. रामकथेकरता बासरी घ्यावी म्हणून सरळगावच्या स्टँडवरती मी बासरीवाला पाहिला महाराज 18 वर्षापूर्वी. मी त्याच्याकडे गेलो. त्याच्या टोपलीमध्ये 2 बासऱ्या आहेत, 2 प्रकारच्या. एका बासरीची किंमत त्याने मला 15 रुपये सांगितली, एकाची किंमत 250 रुपये सांगितली. मी म्हटलं किमतीत हा फरक का? तो म्हटला 15 रुपयाची बासरी कोणत्याही बांबूपासून बनवली तरी चालते, पण 250 रुपये बासरीची किंमत आहे, कारण बांबू गाठ रहित असावा लागतो आणि कोणत्याही तिथीला बांबू तोडून चालत नाही. तिथींचा व्यतिरेक करावा लागतो. कोणत्या तिथी? 5 तिथी वगळाव्या लागतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या 5 तिथीला जर बांबू तोडला मग बासरी बनवली की बासरी किडते. मी म्हटलं का किडते? तो म्हटला या प्रत्येक तिथीमध्ये शेवटी मी आहे. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी हा मी जर बासरी किडवत असेल तर आमच्या शरीराची काय अवस्था? विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये असणारी बासरी म्हणजे अहंकार रहित ज्याचं जीवन, त्याचं जीवन गोकुळ. एक एक विकार किती भयंकर. मी माझ्या ऐकिवातली गोष्ट सांगतो. एक मच्छर, नाना पाटेकर जळाय, एक मच्छर 15 दिवसाचा झाला. मातेला चरण स्पर्श केला, आई आशीर्वाद दे, तुझा बछडा आता 15 दिवसाचा झाला. जरा दसई फाट्यापर्यंत जाऊन आलो. येता येतं तेवढंच गावाचं नाव लक्षात राहिलं म्हणून सांगतो. आईने सांगितलं बेटा यशस्वी भव, पण बाहेरच्या जगाचा तुला काही अनुभव नाही. गाई वासरू भेटलं, कुत्र मांजर भेटलं तर ते आपल्यातलेच आहेत, घाबरायचं कारण नाही. पण 2 पायाचा, 2 हाताचा माणूस नावाचा प्राणी जर प्रवासात भेटला तर जरा जपून, तिथे तुझ्या जीवाला धोका आहे. आईचा सल्ला घेतला, आशीर्वाद घेतला आणि पहिल्यांदा उडी मारली. 1.5 तास परिसर फिरला. पूर्व कल्याण फिरला, उत्तर कल्याण फिरला, दक्षिण कल्याण फिरला. 1.5 तासाने घरी आला. घरी आल्याबरोबर मातेला चरण स्पर्श केला. आई तुझ्या आशीर्वादाने या बछड्याची पहिली फेरी यशस्वी. आई तू सांगितलं गाई वासरापासून धोका नाही, माणसापासून भीती आहे. अगं जिथे जिथे मी गाई वासराजवळ गेलो त्यांनी दखलही घेतली नाही, आला कोण आणि गेला कोण. पण जिथे जिथे मी माणसांच्या जवळ गेलो त्या प्रत्येक माणसाने टाळी वाजवून स्वागत केलं. आओ तुम्हाला स्वागत आहे, आओ तुम्हाला स्वागत आहे. आई म्हटली बेटा एक ताली होते बचना, त्या टाळ्याच तुला मारती. भौतिक जगत असू द्या किंवा आध्यात्मिक जगत असू द्या, टाळ्या डोक्यामध्ये शिरले की आदपतन ठरलेलं. अहंकाराचा वारा ज्यांच्या डोक्यात टाळ्या शिरतात, अहंकार. अहंकारही जीवन बासरी, विकाररहित जीवन बासरी, गाठरहित जीवन बासरी. असं अहंकार रहित, अपपर भाव रहित, विकार रहित बासरी सारखं जीवन असेल. यमुनेप्रमाणे कर्मपरायणता, पण कर्म करत असताना कालियाप्रमाणे विकार बाजूला काढला, आगासुराप्रमाणे पाप बाजूला केलं. राधेप्रमाणे समर्पण, सुदामाप्रमाणे दातृत्व आणि कृष्णाप्रमाणे चित्ताची चोरी, जीवन गोकुळ. रामाप्रमाणे श्रीमाताचा आदर, सीतेप्रमाणे पत्नी चरणानुगामी जीवन, भरताप्रमाणे समर्पण, भगवान महादेवाप्रमाणे विश्वास, माता पार्वतीप्रमाणे श्रद्धा, गंगेप्रमाणे मस्तकामध्ये असणारी बुद्धी पाप रहित, विकार रहित,
नंदीप्रमाणे धर्म संमत पाहून आणि कासवाप्रमाणे संयम जीवनात आला की जीवन अनुक्रमे काशी, अयोध्या, गोकुळ, आणि ज्यांचं जीवन गोकुळ, अयोध्या, काशी, त्यांच्या चित्तात देव, देव वसे चित्ती. ज्ञानेश्वर देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. संतांच्या चित्तामध्ये देव का राहतात एवढाच विषय बरोबर 2-3 मिनिटांमध्ये आपल्या समोर मांडतो आणि आपली रजा घेतो. रामायणातला एक प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्रांचा शोध घेत घेत भरतजी आले, चित्रकूटावरती आले आणि काही साधू संतांच्या सहवासामध्ये प्रभू रामचंद्र बसलेले. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. प्रभू रामचंद्रांनी भरताला पाहिलं आणि इतक्या जलद वेगाने गेले की कोणत्या दिशेने राम गेला ऋषी मंडळी निर्णय करू शकले नाहीत. त्यांनी पाहिलं एका क्षणी राम आपल्या समूहामध्ये, आपल्या मेळ्यामध्ये बसलेला आहे आणि दुसऱ्याच क्षणी रामाच्या मिठीमध्ये भरत आहे. इतक्या जलद वेगाने भक्ताच्या भेटीकरता जाणं हा परमेश्वराचा फार जुना स्वभाव आहे. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. गोस्वामी तुलसीदासजीने एक चौपाई दिली, कहू पटकव निसंग धनो तेरा. 4 गोष्टी पडल्या ज्या संपूर्ण कीर्तनातला अनुबंध नंदी वाक्य आहे, प्रधान दृष्टांत आणि थांबतो. 4 गोष्टी पडल्या, कहू पटकव निसंग धनो तेरा. प्रभू रामचंद्रांचं उपर्ण म्हणजे उपवस्त्र पडलं, रामाचा भाता पडला, धनुष्य पडला, धनुष्यासमोर तिरा म्हणजे बाण पडले. दृष्टांत संपला. राम कोणत्या दिशेने गेले, किती वेगाने गेले कुणी पाहिलं नाही, पण 4 गोष्टी पडल्या त्या रामाच्याच आहेत आणि त्या याच मार्गाने पडल्या. म्हणजे जरी यद्यपि आपण पाहू शकलो नाही, पण या 4 गोष्टी या मार्गाने पडल्या म्हणजे निश्चित याच मार्गाने प्रभू रामचंद्र गेले असावे. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, गोष्टी 4च का पडल्या, 3 का पडल्या नाहीत, 2 का पडल्या नाहीत. संपूर्ण कीर्तनाची अर्थवीण, या अभंगाच्या अर्थाची वीण या दृष्टांतामध्ये प्रधान नंदी वाक्य आहे. गोष्टी 4 याच्याकरता पडल्या कारण प्रभू रामचंद्राने विचार केला की भरत माझ्याकडे आला तो रिकाम्या हाताने आला नाही, 4 गोष्टी सोडून आला. धर्मन अर्थन काम रुची गतीन चाहो निर्वाण, जन्म जन्म रती राम पद यह वरदानुनान. मध्ये तीर्थराज प्रयागांची भेट झाली. सांगितलं भरत धर्म अर्थ काम मोक्ष 4ही पुरुषार्थ मी देतो, काही रामाकडे जायची गरज नाही. आणि भरताने सांगितलं तीर्थराज सकल काम प्रद तीर्थ राहू, तुम्ही देण्याकरता उदार आहात, पण मला धर्म नको. कारण ज्या पुत्र धर्माचं पालन करण्याकरता माझा दादा आला. आताचा एखादा रामभाऊ असता तर त्याने ठणकावून सांगितलं असतं, माता कैकेयी अयोध्येच्या संविधानामध्ये फायनल अथॉरिटी, शेवटचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महाराजा दशरथांकडे, कैकेयीकडे नाही. त्यांनी सांगू दे मग जाईल. आताचा एखादा राम असता तर त्यांनी सांगितलं असतं मी लगेच जाणार नाही, जन्मतास्तीचा कौल घ्यावा लागेल, मतदानाचा मार्ग निवडावा लागेल, लोकशाही मार्गाने जावं लागेल. आणि आताच्या एखाद्या रामाने तटक भेट घेतली असती महाराजा दशरथांची आणि सांगितलं असतं बाबा काल एबी फॉर्मचं वाटप करणारे कोण आणि आज माझ्या नावाला व्हाईटनर लावणारे कोण. पण काही एक शंका कुशंका तर्कवितर्क न करता ज्या पुत्र धर्माचं पालन करण्याकरता माझा दादा आला, त्या धर्म नावाच्या पुरुषार्थाचा धिक्कार. ज्या अर्थाने सगळा अनर्थ केला तीर्थराज त्याचाही धिक्कार. ज्या कामाला माझे बळी पडले वडील त्याचाही धिक्कार. आणि ज्या मोक्षपदामध्ये माझ्या परमेश्वराचं भजन करत नाही, करता येत नाही, ते सुख अनुभवता येत नाही, त्या मोक्षपदालाही धिक्कार. धर्मन अर्थन काम रुची गतीनं चाहू निर्वाण. प्रभू रामचंद्राने विचार केला माझा भरत माझ्यापर्यंत आला, पण एकटा आला नाही, रिकामा आला नाही, 4 पुरुषार्थ सोडून आला. मग तो माझ्याकरता 4 गोष्टी सोडून आला, मी रिकाम्या हाताने कसा जाऊ. मग 4 गोष्टी सोडून प्रभू रामचंद्र भरताच्या भेटीला गेले. कहू पटकवू निसंग धनो तेरा. 4च गोष्टी सोडल्या. साधू संतांच्या चित्तामध्ये परमेश्वर का येतात, कारण परमेश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न.
परमेश्वराकडे 6 गुण आहेत. कोणते 6 गुण आहेत त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन होईल. आणि अंतःकरणामध्ये देखील 6 विकार आहेत. ज्यांनी अंतःकरणातले 6 विकार काढले त्यांच्याच विकाररहित अंतःकरणामध्ये परमेश्वर येतात. काम क्रोधे केले घर रीते. आणि म्हणून साधू संतांच्या चित्तामध्ये काय येतात, आपल्या चित्तामध्ये काय येत नाही याचा अनुबंध सांगितला. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. ज्यांच्या मार्फत मला तुमच्या दर्शनाचा योग आला की सर्व सप्ताह संयोजन समिती आदरणीय लंके दादा त्यांचे सगळे सहकारी मुंजाळ महाराज, आरोटे दादा, थोरात दादा, सगळ्यांची नावं माहिती नाहीत. माझे परमश्रद्धेय गुरुवरी आदरणीय सुखरे महाराज, हंडे महाराजांचं नाव मला माहिती नाही, अर्जुन महाराज, सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन करतो आणि वेळेचं भान राखून आपणा सर्वांची रजा घेतो. जय विठ्ठल जय.